हॅलो एव्हरीवन. लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असताना आपल्याला डेली रूटीनमध्ये आपण काय काय करत आहोत याकडे लक्ष फार द्यावं लागत असतं. तर डेली रूटीनमध्ये आपल्याला सक्सेस हवा आहे, आपल्याला सक्सेस अचीव करण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण करत आहोत याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. तर आपली मॉर्निंग मेडिटेशननेही चालू झाली पाहिजे. जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो पहाटेच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तामध्ये, ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 वाजेपर्यंत असतो. ज्यांना शक्य होत असेल मोस्टली 4ला उठून सर्वांनी अर्धा तास, नाही अर्धा तास जमत असेल तर केवळ 10 तरी मिनिट आपल्याला मेडिटेशन हे करायला पाहिजे. आपल्याला कुठल्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्याचं परफेक्ट एक मेडिटेशन बनवून घ्यायचं. जसं की रिलेशनशिप असेल, मनी संबंधित असेल, करिअरविषयी असेल, तर आपल्याला जे काही हवं आहे, आपल्याला ज्या लाईफमध्ये गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत त्याबद्दल एक मेडिटेशन तयार करून घ्यायचं. नाही मेडिटेशन तयार करता येत असेल तर ॲटलिस्ट आपल्याला अफर्मेशन बनवता येतात. आत्तापर्यंत आपण कित्येक असे व्हिडिओ बघितले की त्यामध्ये अफर्मेशन प्रत्येक एरियावर दिलेले आहेत. यामध्ये सुद्धा मी तुम्हाला अफर्मेशन सांगणार आहे. तर ते अफर्मेशन आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायच्या, त्यामध्ये एक छोटीशी अशी सायलेंट म्युझिक टाकायची आणि त्यावर मेडिटेशन करायचं. ज्या संबंधित आपल्याला जे आपलं गोल आहे, जसं रिलेशनशिप असेल, हेल्थ गोल असेल, मनी गोल असेल किंवा करिअर गोल असेल, जे काही गोल आहे त्या संबंधित आपल्याला मेडिटेशन कुठल्या पद्धतीने करायचं आहे. 4चं जे मॉर्निंग ब्रह्ममुहूर्त असतं त्यामध्ये आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. जेव्हा आपण किंवा ज्यांना ट्रेस असेल, ज्यांनी डिप्रेशनमध्ये आहे, तर त्यांनी सायलेंट असं म्युझिक लावून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जसं की आनापानासती आपल्याला यूट्यूबवरती कित्येक असे दिलेले आहे मेडिटेशन, ते सुद्धा आपण करू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण सकाळच्या वेळेत मेडिटेशन हे करत असतो तर परिपूर्ण आपला दिवस हा चांगल्या पद्धतीने जात असतो. आपला ओरा तसा क्रिएट होतो आणि जे थॉट येतात आणि जातात त्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि निगेटिव्हिटी निघून जात असते, निगेटिव्ह थॉट्स हे निघून जात असतात. म्हणून आपल्याला डेली रिच्युअलमध्ये मेडिटेशन करायचं आहे. ओके. त्यानंतर आपण जे काही आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे तर त्यावर अफर्मेशन कशा करायच्या, तर जसं की सेल्फ लव आहे. आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करू तर स्वतः बाकीच्या गोष्टीसुद्धा अट्रॅक्ट करू. जेव्हा की आपल्या स्वतःवर आपला कंट्रोल असेल, आपल्या माइंडवर कंट्रोल असेल, आपल्या विचारांवर कंट्रोल असेल तर आपण सर्व काही अचीव करू शकतो. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्या स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. तर जसं मी यामध्ये अफर्मेशन आता सांगत आहे. अगोदर मेडिटेशन झालं, आता अफर्मेशन बघूया. सेल्फ लवच्या तुम्हाला 1-2 अशा अफर्मेशन सांगणार. त्यानंतर मनी आहे, रिलेशन आहे, हेल्थ आहे, ह्यासुद्धा आपण यामध्ये 1-1, 2-2 अफर्मेशन घेत जाऊया जेणेकरून तुम्हाला तशी क्लिअरिटी येईल. ओके. तर सेल्फ लवबाबत अफर्मेशन आहे. मी एक शांत व आनंदी आत्मा आहे. मी एक आत्मा आहे. फर्स्ट, मी एक आत्मा आहे. सेकंड, मी एक शांत व आनंदी आत्मा आहे आणि मी स्वतःला खूप प्रेम करते. माझं शरीर, मन आणि आत्मा सुंदर आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एक अनमोल वरदान आहे. मी स्वतःला माफ करते आणि नवीन सुरुवात करते. हे अफर्मेशन स्वतःला देणे खूप गरजेचं आहे, कारण इतरांना माफ करणे आणि तिथून पुढील वाटचाल करणे हे आता आयुष्यामध्ये खूप गरजेचं बनलेलं आहे. त्यानंतर आहे रिलेशनशिपमध्ये. ओके. अफर्मेशन आहे. पहिली आहे, मी आणि माझं पार्टनर एक दुसऱ्यांसाठी बनलेलो आहोत. आमच्यामध्ये प्रेम, आनंद प्रत्येक दिवशी वाढत आहे. त्यानंतर आपल्याला ग्रॅटिट्यूडसुद्धा द्यायचं आहे. माझा पार्टनर मला अनंत प्रेम करते. त्यानंतर मी देवाला माझ्या पार्टनरबद्दल धन्यवाद देते की इतका चांगला जोडीदार, इतका छान जोडीदार दिला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा धन्यवाद देते.
आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांचं यश उत्साहाने साजरे करतो. त्यानंतर मी आणि माझ्या पार्टनर एक दुसऱ्यांचा आदर करतो. त्यानंतर आम्ही दैवीय आणि प्रभावी शक्तीमुळे एकत्र आहोत. आमचं नातं आनंद, प्रेम आणि विश्वास पूर्ण आहे आणि आमचं नातं प्रत्येक दिवशी मजबूत आणि विश्वासात होत आहे. ओके, हे रिलेशनशिपमधील झालं. त्यानंतर आपण बघूया मनी संबंधित. मी पॅसिव्ह इन्कम कमवते. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. मला झोपेत असताना, सुट्टीवर असताना पैसे कमवायला आवडतात. पॅसिव्ह इन्कम कमवण्याच्या संधी नेहमीच माझ्याकडे आकर्षित होतात. मी मनी मॅग्नेट आहे. त्यानंतर आहे हेल्थ अफर्मेशन. मी स्वतःवर खूप प्रेम करते. दिवसेंदिवस माझे आरोग्य सुधारत चालले आहे. मी माझ्या आजूबाजूचे वातावरण चांगले ठेवते, ज्याचा परिणाम मला माझे शरीर चांगलं ठेवण्यासाठी होतो आणि मी माझ्या हेल्दी बॉडीबद्दल कृतज्ञ आहे. ओके, असं हेल्थसाठी द्यायचं. त्यानंतर मी झोपेत असताना देखील माझ्याकडे पैसा आकर्षित करते. माझ्याकडे संपत्ती आकर्षित करण्यासाठी मी तयार असते. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. ओके, आणि मी एक उत्कृष्ट मनी मॅनेजर आहे. तर या पद्धतीने अफर्मेशन जशा काही आपल्याला बनवता येतात त्या बनवायच्या आणि अफर्मेशन रीड करायचं. जेव्हा आपण एव्हरीडे अफर्मेशन रीड करतो तर ते आपल्या सेल्फ टॉकमध्ये येत असते आणि जे आपण सेल्फ टॉक करत असतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला एक कमांड जात असते आणि ते आपल्यामध्ये सबकॉन्शियस माइंडला असं वाटते की ही रियालिटीमध्ये आहे, म्हणून ते आपल्या रियालिटीमध्ये येत असते. तर अफर्मेशन करायचं. त्यानंतर आपल्याला आपलं जे काही गोल आहे त्याबद्दल स्क्रिप्ट तयार करायची. मी उदाहरणार्थ एक स्क्रिप्ट सांगते तुम्हाला. जसं की रिलेशनशिप असेल, मोस्टली मनी संबंधित आपण लिहू शकतो की मी मंथली, जसं की कुणाला 1,00,000 रुपये हवे आहेत किंवा कुणाची इन्कम 50,000 आहे त्यांना 1,00,000 हवी आहे. ज्यांची इन्कम 1,00,000 आहे त्यांना 2,00,000 हवी आहे. कुणाला 5,00,000 हवी आहे, 10,00,000 हवी आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. तर त्यांनी त्यांची तशीच स्क्रिप्ट तयार करायची. अगोदरच थँक्यू युनिवर्स म्हणायचं. तुम्ही ज्या कोणत्या डिवाइन शक्तीला मानता त्या डिवाइन शक्तीला थँक्यू म्हणायचं आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग इन माय लाईफ ही फर्स्ट हेडिंग टाकायची स्क्रिप्ट करत असताना आणि डिवाइन पॉवरला धन्यवाद द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला मनी हवे आहेत. ओके, आपल्याला पेमेंट वाढलेलं हवं आहे, अट्रॅक्ट करायचं आहे, 50,000वरून 1,00,000 करायचं आहे. तर लिहायचं मी मंथली खूप सरळतेने म्हणजेच खूप इझिली 1,00,000 रुपये पर मंथ कमवित आहे. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. ही स्क्रिप्ट या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ग्रॅटिट्यूड टाकायचं आहे की मला ही इतकं पेमेंट झाल्यानंतर मी ही कार घेणार आहे किंवा मी घर घेणार आहे, मी ह्या पैशाने इतकं मॅनेजमेंट करत आहे, माझे स्वप्न पूर्ण करत आहे, असं स्क्रिप्ट तयार करायचं. आणि थँक्यू युनिवर्स, थँक्यू फॉर एव्हरीथिंग इन माय लाईफ, म्हणजेच प्रत्येक याच्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे. ओके, त्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहायची आहे. आणि ज्यांना रिलेशनशिप हवी असेल त्यांनी युनिवर्सला असं म्हणू शकतात की थँक्यू सो मच डिवाइन पॉवर, ब्रह्मांडीय पॉझिटिव्ह ऊर्जा आम्हाला, म्हणजेच जे काही फॅमिली असणार किंवा जे काही कपल असणार त्यांनी त्यांचे दोघांची नावं लिहून आम्ही एकत्र राहत आहोत, एकत्र आनंदाने संसार करत आहोत, एकमेकांकडून आम्हाला प्रेम, आदर, काळजी, प्रामाणिकपणा भरपूर मिळत आहे. दोघांकडून सुद्धा एकमेकांना खूप मान सन्मानसुद्धा मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद द्यायचा आहे. संपूर्ण फॅमिली हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह आहे. नात्यांमध्ये लव, पेशन्स आणि अंडरस्टँडिंग आहे.
आणि मी माझ्या नात्याला खूप खूप भरभरून धन्यवाद देते. समाधानाने आणि आनंदाने जीवन आम्ही जगत आहोत. इतकं छान आयुष्य मला जगायला मिळत आहे, त्यासाठी डिवाइन पॉवर तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आमच्या आयुष्यात सर्व काही नीट व्यवस्थित चालू आहे. डिवाइन पॉवर तुमचे असेच नेहमी कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असू द्या आणि माझ्यावर सुद्धा असू द्या. थँक्यू सो मच युनिवर्स. या पद्धतीने थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ही रिलेशनशिप गोल स्क्रिप्ट मनीविषयीसुद्धा सांगितली, त्याच पद्धतीने करिअर विषयीसुद्धा आहे. तर गोल स्क्रिप्ट करायची आणि स्क्रिप्टिंग लिहून झाल्यानंतर पॉझिटिव्हमध्येच लिहायचं, कुठलाही निगेटिव्ह वर्ड त्यामध्ये यायला नको. हेल्थ गोल जर तुम्ही स्क्रिप्ट करत असणार तर मी खूप हेल्दी आहे, मी खूप छान पद्धतीने एव्हरीडे वॉक करत आहे, मी छान पद्धतीने प्रत्येक जे काही न्यूट्रिशन बॉडीला हवे आहे ते देत आहे, मी व्यायाम योग्य पद्धतीने करत आहे, मी वॉक करत आहे, मी व्यायाम करत आहे, मी न्यूट्रिशन देत आहे. थँक्यू सो मच युनिवर्स की मला फिट, फाईन, हॅपी, हेल्दी, एनर्जेटिक आणि स्ट्रॉंग असं ॲक्टिव्ह पर्सनॅलिटीचं मला बनवलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद युनिवर्स. असा पद्धतीचं तुम्हाला गोल रायटिंग करून त्यावर व्हिज्युलायझेशन करतात. जसं की आता रिलेशनशिपची मी स्क्रिप्ट सांगितली, तर त्याच पद्धतीने डोळे बंद करायचे आणि 4 ते 5 दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ खोलवर श्वास घेतल्यानंतर पूर्ण बॉडीला रिलॅक्स सोडायचा आणि आपल्याला एक व्हिज्युलाइज करायचं आहे. व्हिज्युलाइजमध्ये परिपूर्ण आपल्या मस्तिष्कावर आपण त्या आपल्या लाईफचे क्रिएटर आहोत आणि ते जे काही आपली लाईफ आहे त्याचे हिरो किंवा हिरोईन आपण आहोत असं बघायचं आहे. कुठे? आपल्या मस्तिष्कावर. आणि एक व्हिज्युलाइज करायचं आहे की युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांडामधून एक पॉझिटिव्ह लख प्रकाशित ऊर्जा तिथून प्रवाहित होत आहे. ती अगोदर डोक्यावरती, त्यानंतर मस्तिष्क, खांदे, चेस्ट, स्टमक, थाय, लेग आणि पूर्ण बोटांच्या टाचांपर्यंत आणि अख्खं बॉडीमधून ते लख प्रकाश असा निघत आहे आणि तुमचं ओरा पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला आहे. तुम्ही यामध्ये सुद्धा व्हिज्युलाइज ते करू शकता या जे व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला एव्हरीडे करायचं आहे. ओके. तर व्हिज्युलाइज त्यानंतर लख प्रकाश बॉडीमध्ये फैलला आहे आणि त्यानंतर तुम्ही मस्तिष्कावर आपल्याला ज्या काही हेल्थ असेल, मनी संबंधित असेल, करिअरविषयी असेल, रिलेशनशिपविषयी असेल, तर तुम्ही ते आपल्या मस्तिष्कावर सर्व काही चांगल्या पद्धतीने चालू आहे असं बघायचं आहे. यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपविषयी सांगते. मस्तिष्कावर आपल्याला बघायचं आहे आपण त्या पूर्ण आपल्या लाईफचे हिरोईन आपण स्वतः आहोत, आपल्या लाईफचे क्रिएटर आपण स्वतः आहोत. तर आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे रिलेशनशिपमध्ये की रिलेशनशिप आपल्याला मॅनिफेस्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याला हे बघायचं आहे की दोन्ही जे म्हणजेच कपल जे आहे, म्हणजेच पती पत्नी असणार किंवा कुणाला म्हणजेच लग्न मॅनिफेस्ट करायचं असेल, तर ज्यांना लग्न मॅनिफेस्ट करायचं आहे त्यांनी ते मस्तिष्कावर बघणार की त्यांनी त्यांचं लग्न खूप माहोलमध्ये एन्जॉय करत आहेत, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक लग्नाचं मोमेंट त्यामध्ये एक पिक्चर त्यामध्ये बघायचं आहे. आणि ज्यांनी पती पत्नी मॅनिफेस्ट करत असणार, म्हणजेच पती पत्नीमध्ये काही जर वाद चालू असतील, तर त्यांनी व्हिज्युलाइज असं करायचं आहे की ते दोघंही पती पत्नी खूप चांगल्या पद्धतीने आनंदात आहेत, एखाद्या सोफ्यावरती त्यांनी बसलेले आहेत, खूप छान प्रकारे गप्पा मारत आहेत आणि त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर, मान, सन्मान, प्रेम आणि अंडरस्टँडिंग आहेत. एकमेकांविषयी मान सन्मान ते देत आहेत आणि एखाद्या लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावरती बसून ते एकमेकांशी अगदी आपापल्या मनातलं एकमेकांशी संवाद साधत आहेत असं आपल्याला बघायचं आहे.
आणि ते मोमेंट एन्जॉय करायचा आहे आपल्याला. यामध्ये पाचही इंद्रियांचा उपयोग करायचा आहे. तो स्पर्श महसूस करायचा आहे आणि जे नातं आहे ते खूप घट्ट आणि मजबूत होत चाललेलं आहे आणि खूप हॅपी लाईफ जगत आहात. एक पती पत्नीच्या ज्या गरजा असतात त्या प्रत्येक गरजा एकमेकांकडून पूर्ण करून घेत आहेत असं बघायचं आहे. आणि तो आनंदाचा क्षण तुमचा जे काही तुम्हाला आलेला आनंदाचा क्षण आहे, जे तुम्ही मोमेंट कधीही विसरूच शकत नाही, तो मोमेंट यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि स्मित असं हास्य चेहऱ्यावरती आणून त्या आनंदाला फील करायचा आहे. आणि तो आनंद जसं काही आत्ता तो घडत आहे असं रिअलमध्ये घडत आहे तशी हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावरती आणून आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते परिपूर्णरित्या घडत आहे. या पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि व्हिज्युअलाइज झाल्यानंतर 2 मिनिट तसं शांत पद्धतीने बसून राहायचं आहे की ती फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळत जाईल आणि ते जे गोल आहे आपल्या सबकॉन्शियसपर्यंत पोहोचल्यानंतर ते आपल्या रिअल लाईफमध्ये येईल. ओके, तर हे झालं व्हिज्युअलायझेशन. त्यानंतर दीर्घ खोलवर एक श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे आणि थँक्यू सो मच युनिवर्स, इतकं मला छान आयुष्य देण्यासाठी, इतकं आनंदी आयुष्य मी जगत आहे, इतकं सगळं मला आनंद मिळत आहे त्यासाठी थँक्यू सो मच युनिवर्स म्हणून दोन्ही हात रब करायचे आहेत आणि चेहऱ्याला लावून अगदीच हळूवार डोळे खोलायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला होओपोनोपोनो प्रेयरसुद्धा करायची आहेत. जे काही आपण तुम्हाला होओपोनोपोनो प्रेयर डेली रुटीनमध्ये करायचंच आहे. तर का करायचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. कारण होओपोनोपोनो प्रेयर एक हवायन प्रेयर आहे, एक फॉरगिवनेस प्रेयर आहे, क्लिन्सिंग प्रेयर आहे. आपल्या बॉडीमध्ये जे काही आपल्या गिल्ट असतं किंवा ब्लेमिंगची भावना असते तर ते आपल्याला परिपूर्णरित्या काढून टाकायचं आहे. दुःख असेल, इमोशन दडलेले असतील तर हे होओपोनोपोनो प्रेयरनी ते निघून जात असतात. तर त्यासाठी आपल्याला एव्हरीडे होओपोनोपोनो प्रेयर करायचं आहे. सकाळी आणि सायंकाळी हे दोन्ही टाईम आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर करायचं आहे. का करायचं आहे तर आपल्यामध्ये अशी कितीतरी निगेटिव्हिटी येते. कुणाला आपण दिवसभरामध्ये काही चुकलं तर ब्लेम करतो, कधी गिल्ट फील करून घेत असतो, कधी ब्लेम करत असतो, कधी जसं की आपण बघतो आपल्याला काही वाईट गोष्टी बघायच्या नाहीत, वाईट गोष्टी कानावर पडू द्यायच्या नाहीत, पण कळत नकळत जर ते आपण ऐकलं तर आपल्याला ते क्लिन्झिंग करावं लागत असते, राईट. तर त्यासाठी आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर करायचं असते, स्वतःला माफसुद्धा करायचं असते आणि दुसऱ्यांना जेव्हा आपण स्वतःला माफ करू तेव्हाच आपण दुसऱ्यांनासुद्धा माफ करू शकतो, राईट. तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करू तेव्हा आपण सक्सेसकडे इझिली प्रमाणात जाऊ शकतो. जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करत नाही ते हर्ट गिल्ट स्वतःमध्ये कोंडून ठेवून बसून हार्ट चक्रामध्ये ते ब्लॉक करून आपण ठेवत असतो. त्यामुळे काय होत असते की कुठे ना कुठे ते हर्ट होत असतं आणि ते माइंडमध्ये जाऊन आपल्याला इरिटेट व्हायला लागतं. त्यामुळे सक्सेसकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला तितकासा क्लिअर होत नाही. म्हणून आपल्याला स्वतःला माफ करायचं आहे आणि अगदीच दुसऱ्यांनासुद्धा माफ करायचं आहे. आपण एकदा घर झाडलं म्हणून झाडत नाही का, एव्हरीडे झाडत असतो, घराला क्लीन करत असतो. आपण स्वतः एकदा अंघोळ केली तर एव्हरीडे करत नाही का, दररोज अंघोळ करत असतो. आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवत असतो. त्याच पद्धतीने आपलं जसं शरीर स्वच्छ ठेवतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, प्रत्येक घरामधील डिक्लटरिंग आपण करत असतो. प्रत्येक ज्या पाहिजे नाही आहेत घरामध्ये वस्तू त्या काढून फेकून देत असतो. त्याच पद्धतीने आपल्यामध्ये जे काही ब्लेमिंग आहे, हर्ट गिल्ट आहे, जे काही दुःख भरून ठेवलेलं आहे ते काढून आपल्याला फेकून द्यायचं असतं. त्यामुळे काय होत असतं, आपलं हृदय हे चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊन आपण पाहिजे त्या सक्सेसकडे अट्रॅक्ट करू शकतो आणि पॉझिटिव्हिटी आत घेऊ शकतो. त्यासाठीच आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर ही करायचीच आहे.
एव्हरीडे करायची आहे. मी आताही सांगितलं की एव्हरीडे आपण घर क्लीन करतो. आपण कार घेऊन जर दुसऱ्या गावाला गेलं आणि काही कचरा झाला तर आपण जस्ट आल्याबरोबर त्या कारची क्लिनिंग करत असतो, राईट. तर आपलं तर शरीर आहे, आपल्या अंतर्मनामध्ये जितक्या काही गोष्टी पास्टपासूनच्या आपण ठेवलेल्या आहोत, खूप वेळपासूनचं दुःख यामध्ये लपवून ठेवलेलं आहे, तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आपल्याला स्वतःला स्वतः माफ करायचं आहे आणि इतरांनाही माफ करायचं आहे. तर हे कधी शक्य होईल? तर जेव्हा आपण होओपोनोपोनो प्रेयर करू तेव्हा. तर त्यासाठी आपल्याला जर स्वतःला माफ करायचं आहे तर स्वतःला म्हणा, म्हणजे स्वतःचं नाव घ्यायचं, डिअर सेल्फ, म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता, जसं की डिअर त्रिशिला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. यामध्ये ॲडव्हान्ससुद्धा आहे. यामध्ये 4 वाक्य जे दिलेली आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर यामध्ये ॲडव्हान्स लेवलने सुद्धा हिलिंग होत असते. तर त्यामध्ये आपण का सॉरी म्हणत आहोत, का फॉरगिवनेस मागत आहोत, थँक्यू कशासाठी म्हणत आहोत आणि आय लव्ह यू कशासाठी म्हणत आहोत, हे सुद्धा असतं. तर डिअर सेल्फ, आय एम सॉरी, मी कधीही तुला समजून नाही घेतलं, ब्लेमिंगची भावना माझ्यामध्ये ठेवली, तुला दुःख दिलं, तुझी कधी काळजी नाही केली, निगेटिव्ह थॉट माझ्यामध्ये ठेवले आणि दुःख देत राहिले, त्यासाठी प्लीज मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी, कृपा करून मला माफ कर, थँक्यू, मला इतकं सहजपणे तू माफ केलंस त्यासाठी धन्यवाद, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्रिशिला, आय लव्ह यू सो मच. यानंतर मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, मी सतत तुझ्याजवळ राहील आणि हे गिल्ट, ब्लेमिंग, दुःख, जे काही निगेटिव्हिटी मी माझ्या आत दडून ठेवली आहे ते मी दूर सारत आहे आणि स्वतःला परिपूर्णरित्या हील करत आहे, स्वतःला परिपूर्णरित्या ठीक करत आहे आणि परिपूर्णरित्या पॉझिटिव्हिटी इन करत आहे आणि सक्सेस अट्रॅक्ट करत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, डिअर त्रिशिला, डिअर सेल्फ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने स्वतःला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वॉटर चार्ज करायचं आहे. जेव्हा तुम्ही वॉटर पिता, म्हणजेच पाणी चार्ज करून पिता, तर पाण्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते. आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे, तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पित असतो आणि जेव्हा आपल्या इच्छा पाण्यासमोर बोलतो आणि त्या जर पितो तर आपल्या प्रत्येक वेन्समध्ये, म्हणजेच नसानसांमध्ये पाणी जातं आणि जेव्हा आपण बोलतो, तुम्ही मसारो इमोटोचा सुद्धा एक्सपेरिमेंट ऐकला असेल की जेव्हा ज्या पाण्याला निगेटिव्ह बोललं जाते ते पाणी वेगळंच काहीतरी आकार घेतला जाते आणि ज्या पाण्याला पॉझिटिव्हिटी देऊन बोलल्या जाते तर ते पाणी सुंदर अशा आकृती तयार करत असतात. ही माहिती आहे तुम्हाला, अगदीच माहितीच आहे, जेव्हा की आपण इतक्या दिवसापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत आहोत. तर आता आपण पाण्याला सुद्धा चार्ज करणार आहोत. तर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे, स्टीलचा असेल किंवा काचाचा जर असेल तर ते अतिउत्तम, कारण त्यामधून आपले ऊर्जा त्यामध्ये जात असते. दोन्ही भरलेला ग्लास घ्यायचा, दोन्ही हातानं रब करायचं जोरात आणि दोन्ही हात ग्लासला पकडायचं आणि त्या वॉटरला, म्हणजेच पाण्याला थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मॅजिकल डिवाइन वॉटर, थँक्यू सो मच, माझ्यापर्यंत जिथून कुठून तू स्वच्छ होऊन आलास त्यासाठी थँक्यू सो मच, असं त्या पाण्याला म्हणायचं आहे आणि डोळे बंद करायचं आहे आणि जेही आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे ते त्या पाण्यामध्ये आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे की ते पाणी आपलं परिपूर्ण ज्या काही डिझायर आहे, म्हणजे ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करीत आहे आणि त्या इच्छा आपल्याला बोलायच्या आहे. थँक्यू सो मच वॉटर, थँक्यू सो मच मॅजिकल वॉटर, तू जिथून कुठून आलास, स्वच्छ होऊन माझ्यापर्यंत पोहोचला त्यासाठी खूप खूप थँक्यू. तू टँकमधून, पाईपलाईनमधून
वॉटर फिल्टरपर्यंत पोहोचलास आणि त्यामधून तू माझ्यापर्यंत आलास आणि स्वच्छ होऊन मला पिण्यायोग्य पाणी हे मिळत आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता आपला डिझायर परिपूर्णपणे त्या पाण्यात व्हिज्युलाइज करून, डोळे बंद करून आपल्याला व्हिज्युलाइज करायचं आहे. अगदी आपल्या हृदयाशी ग्लास दोन्ही हाताने पकडायचा आहे आणि जे काही अट्रॅक्ट करायचं आहे ते बोलायचं आहे. थँक्यू सो मच. म्हणजे जे काही डिझायर म्हणजे तुमचे स्वप्न त्यामध्ये बोला. थँक्यू सो मच युनिवर्स. माझी पर मंथ इन्कम तुम्हाला जितकी पाहिजे आहे तितकी यामध्ये बोलायची आहे की ती तेवढी आहे. थँक्यू सो मच युनिवर्स. माझी पर मंथ इन्कम 1,00,000 रुपये आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्यांना रिलेशन पाहिजे त्यांनी म्हणणार थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझी रिलेशनशिप हील करून देण्यासाठी. थँक्यू थँक्यू सो मच युनिवर्स. आमच्या पतीपत्नीचं नातं आनंद, प्रेम आणि विश्वासपूर्ण आहे. थँक्यू सो मच युनिवर्स. एक ऊर्जा माझ्या आणि माझ्या पार्टनरच्या मध्ये राहते, तिथे आमच्या नात्याला ती जोडून ठेवते. थँक्यू. त्यानंतर करिअरसाठी म्हणायचं आहे थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझा मनपसंत गव्हर्मेंट जॉब मला मिळाला आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. त्यानंतर हेल्थसाठी थँक्यू सो मच युनिवर्स, मला थँक्यू सो मच युनिवर्स, मी फिट, फाईन, हॅपी, हेल्दी, पॉझिटिव्ह, एनर्जेटिक, स्ट्रॉंग अशी ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी मला दिली, त्यासाठी थँक्यू 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 थँक्यू. डिवाइन मॅजिकल वॉटर, थँक्यू. माझे सगळे स्वप्न हे पूर्ण झाले आहे. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर हळूवार सिप करून ते पाणी घुटघुट करून आपल्याला हळूवार पद्धतीने ते पूर्ण झाले आहे असं फील करून ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. तर हे आपल्याला एव्हरी डे आपलं हे रुटीन असायला पाहिजे, तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट सक्सेस करून ते मिळवू शकत असतो. ओके. तर हे आपल्याला मेडिटेशन आहे, अफर्मेशन आहे, पाणी चार्ज आहे, व्हिज्युलाइज आहे, गोल रायटिंग आहे आणि होओपोनोपोनो प्रेयरसुद्धा आहे. तर प्रत्येक एरिया यामध्ये तुमचं कवरअप केला आहे मी. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं डेली रुटीन ठेवा आणि तुम्ही तुमच्या सक्सेसला अट्रॅक्ट करा. आपण लवकरच बॅचसुद्धा चालू करणार आहोत. जसे की माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यानंतर आपण बॅचसुद्धा स्टार्ट करणार आहोत. तर त्यामध्ये डेलीमध्ये सुद्धा तुमच्याकडून ह्या सर्वात प्रथम तर मी तुम्हाला फ्रीमध्येच देणार आहे. त्यानंतर आपण आपल्या बॅचसुद्धा चालू करून प्रत्येक एरियावर यामध्ये तुम्हाला छान पद्धतीने तुमच्याकडून प्रॅक्टिस ही करून घेतल्या जाईल. ओके. तर तोपर्यंत तुम्ही ह्या डेली रुटीनचा भाग स्वतःला बनवा आणि स्वतः करण्याचा प्रयत्न करा. जर यामध्ये तुम्हाला काही अडचणी वाटत असणार तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारूसुद्धा शकता. आणि जेव्हा तुम्ही हे डेली रुटीन आपल्या जीवनाचा एक भाग बनवून डेली प्रमाणात जर कराल आणि हे एक दिवस केल्याने होणार आहे का, तर नाही. तुम्हाला हे एव्हरी डे करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण एव्हरी डे प्रत्येक गोष्टी, जेवण एव्हरी डे करत असतो, मग दुसऱ्या दिवशी करत नाही का, तर करतो ना. आपल्या त्या याची रिक्वायरमेंट आहे. त्याच पद्धतीने आपल्या आंतरिक मनाची, माइंडची, सबकॉन्शियस माइंडची ही रिक्वायरमेंट आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ते जेव्हा की ही पॉझिटिव्हिटी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला देऊ तर ती ही 3D रियालिटीमध्ये जे काही चालू आहे त्याला इग्नोर करून आपल्याला पाहिजे, जे काही आपल्याला लाईफमध्ये पाहिजे आहे ते आपल्याला मिळत जाईल. ओके. तर या पद्धतीने आपल्याला डेली रुटीन करायचे आहे. हे रिच्युअल पार पाडायचे आहे आणि जे कोणी हे रिच्युअल पार पाडतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये रिच्युअल डन हे मॅसेज टाईप करायचा आहे आणि थँक्यू युनिवर्स असा मॅसेजसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडलाच हे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जीवनामध्ये हा व्हिडिओ व्हॅल्यू ॲड केला असेल तर नक्कीच या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर या चॅनलवर नवीन असणार
तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. म्हणून प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.